आता मी आहे मुंबई गोवा हायवेवर. हाच तो रोड आहे जो डायरेक्ट स्वर्गात जातो, म्हणजेच आपल्या कोकणात जातो. नजारा बघा फक्त, एक नंबर. काय कडक वाटतंय ना. समोर पिवळा सूर्य, हा असा हायवे. जी मी चूक केली ती तुम्ही करू नका. आता काय हायवे झाल्यापासून घाट पण बंद झालेत सगळीकडे. आता कशेडी घाट बंद झाला आहे, त्या जागी बोगदा तयार केला आहे, टनल तयार केलं आहे. सो त्यामुळे त्या घाटाची मजा पण आपल्याला घेता नाही येणार. हे असं ना करायला लहानपणी खूप मजा यायची. हा छोटूसा रोड आहे आणि नागमोडी वळणेत. सुंदर असं उत्तरेश्वर टेम्पल आहे. सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. तो घरातून निघाल्यापासून 1 तास झाला मी राईड करतोय. आता मी आहे JNPT रोडवर आणि इथून 10 मिनिटावर पळसपे फाटा आहे. तिकडून टर्न मारून मी मुंबई गोवा हायवेवरून जाणार आहे माणगावला. तो आजची जी राईड असणार आहे ती टोटली नवीन आहे, रूट नवीन आहे, जे डेस्टिनेशन निवडले आहे ते पण नवीन आहे. सो राईड करायला खूप मजा येणार आहे. मी स्वतः खूप एक्साइटेड आहे या राईडसाठी. सो आता वाजले 6. आज या राईडसाठी मी लवकर राईडला सुरुवात केली आहे. 5 वाजता मी निघालो आणि आता वाजले 6. सो आता तुम्हाला मी डायरेक्ट मुंबई गोवा हायवेवर भेटतो उजेड झाल्यावर. आता तरी अंधार आहे, 6 वाजले तरी अंधारच आहे अजून. आणि आता मी लगेच 10 मिनिटात मी मुंबई गोवा हायवेवर असेन. सो फायनली सुंदर अशी पहाट झालेली आहे आणि आता मी आहे मुंबई गोवा हायवेवर. हाच तो रोड आहे जो डायरेक्ट स्वर्गात जातो, म्हणजेच आपल्या कोकणात जातो. कोकण पण आपलं काय स्वर्गापेक्षा कमी आहे काय? काय तिकडची ब्युटी आहे और कडक एकच नंबर. सो हाच तो रोड आहे जो डायरेक्ट कोकणात जातो, मुंबई गोवा हायवे. आणि या रोडवरूनच आपण आज राईड करणार आहोत आणि जाणार आहोत माणगावला. आता आपण आजच्या राईडबद्दल थोडंसं बोलूया. आजच्या राईडच्या वैशिष्ट्याबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. मुंबई टू माणगाव अशी आजची राईड असणार आहे आपली. टोटल किलोमीटर्स आहेत 230-240 किलोमीटर्स आहेत. सो 490 किलोमीटर्स होतील येऊन जाऊन टोटल किलोमीटर. सो एवढ्या किलोमीटरची राईड आपल्याला 1 डेमध्ये करायची आहे. आजचे जे डेस्टिनेशन आहेत ते जरा वेगळे आहेत. म्हणजे आपण माणगावला तर जाणार आहोत, पण माणगाववरून आपण जाणार आहोत पुढे अशा डेस्टिनेशनवर जे डेस्टिनेशन ना एक्सप्लोर करण्यासारखेच आहेत, मस्ट आहे, केलेच पाहिजे एक्सप्लोर खरंच. पण आजचे डेस्टिनेशन आपलं एक नाही आहे, 2 पण नाही आहे, तर 3 डेस्टिनेशन आहेत आपले. 3 एक म्हणजे दिव्यागर, सेकंड म्हणजे श्रीवर्धन आणि थर्ड वन म्हणजे हरिहरेश्वर. सो आजचे 3 ठिकाणं आहेत. त्या 3 ठिकाणी आपल्याला जाऊन एक्सप्लोर करायचं आहे, फिरायचं आहे, खूप मजा करायची आहे, राईड करायची आहे, एन्जॉय करायचं आहे दिवस. बस हे एकच नंबर. म्हणून मी या राईडसाठी खूप एक्सायटेड होतो. एक नंबर राईड होणार आहे आणि तुम्हाला पण व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे. कारण माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजत असेल की मी किती एक्सायटेड आहे ते. आणि ही गुलाबी थंडी यार, खरंच मुंबईमध्ये एवढी थंडी नाही आहे, थंडी आहेच नाही, पण इकडे थंडी आहे, लागते मला, जॅकेटमधून पण लागते. हे सगळं अनुभवण्यासाठी ना मी लवकर राईडला सुरुवात केली आहे. कारण जास्तीत जास्त वेळ मला त्या ठिकाणी घालवता आला पाहिजे. सो त्यासाठी मी लवकर सुरुवात केली. आताच वडखळ फाटा गेला, तो ब्रिज क्रॉस केला आताच. आणि माझ्या बाजूला बघू शकता कोकण रेल्वे ट्रॅक. खरंच यार, इथून जर एक रेल्वे गेली असती ना, काय व्ह्यू बघायला मिळाला असतं खरंच. जेव्हा ट्रेनने जातो ना गावी, तेव्हा विचार करतो अरे आपल्याला पण मुंबई गोवा हायवेने एकदा राईड करायला पाहिजे. ते जेव्हा रात्री रिटर्न येतो मुंबईला, तेव्हा मुंबई गोवा हायवे दिसतो, तेव्हा एक नंबर वाटतं खरंच सांगता. तेव्हा खूप इच्छा होते की बाबा हा मुंबई गोवा हायवेने एकदा तरी राईड करायला पाहिजे, गावी जायला पाहिजे बाईकने. तेव्हा इच्छा होती खूप. आणि आता
पूर्ण कोकणपर्यंत तर नाही जात आहे, पण माणगावपर्यंत तरी मुंबई गोवा हायवेने राईड करतं आहे. खरंच एक एक इच्छा आहे ना ती आता पूर्ण करत आहे. उजेड तर केव्हाच झाला होता, पण सूर्यदेवतांचं दर्शन नाही झालं होतं. सो ते बघा डोंगरांच्या मागे लपले आहेत, येल्लो येल्लो सूर्य. बघा ना तुम्ही नजारा तर बघा, एक नंबर वाटतं यार. खरंच पूर्ण ना त्या डोंगरामागे नारिंगी नारिंगी झालंय आणि तो सूर्य लपून बघतोय मला. बघा आता डोंगर बघा, आता सूर्य लपलाय आणि पूर्ण नारिंगी नारिंगी शेड आलाय. एकच नंबर कडक. हे सगळं पाहण्यासाठी ना अर्ली मॉर्निंग राईड करावी लागते. मुंबई गोवा हायवे जर असा पूर्ण झाला ना गोव्यापर्यंत, तर खरंच सांगतोय प्रत्येक रायडर लोणावळ्याला सोडून इकडे फिरायला येईल. मुंबई गोवा हायवे, कारण कोकणामध्ये ब्युटी काय आहे, एक नंबर आहे. ग्रीनरी, निसर्ग. खरंच तेच बघायला आपण आज चाललो आहोत एका वेगळ्या ठिकाणी. बघा नजारा बघा फक्त, एक नंबर. काय कडक वाटतंय ना. समोर पिवळा सूर्य, हा असा हायवे, आणि काय बोलू याबद्दल यार, शब्द नाही आहेत माझ्याकडे, शब्द नाही आहेत. खरंच एक नंबर वाटतंय, एक नंबर कडक. हेच तर सगळं अनुभवायला मिळतं राईडच्या टायमाला, म्हणून तर राईड करायला मजा येते. मित्रांनो, मुंबई गोवा हायवेवर मी सेकंड टाईम राईड करत आहे. फर्स्ट जी मी राईड केली होती तेव्हा मी अलिबागला गेलो होतो. माझी जी फर्स्ट राईड होती, म्हणजे अविरा घेतल्यापासून मी फर्स्ट राईड केली होती मुंबई टू अलिबाग. सो अशी राईड केली होती. तो डिसिजन माझा रॉंग होता, कारण मी बाईक बरोबर, रोड कंडिशन बरोबर यूज टू झालो नव्हतो. सो त्यामुळे ना जो त्रास होतो, पेन वगैरे, सो तो त्यावेळी मला खूप झाला होता. आणि मी खरंच सांगतो की मी चूक केली होती तो डेस्टिनेशन निवडून अलिबाग. कारण फर्स्ट जी राईड केली होती मी ती 300 किलोमीटरची केली होती. मुंबई टू अलिबाग हे 300 किलोमीटर्स आहे टोटल. सो त्यामुळे तो डिसिजन होता ना, तो माझा खरंच रॉंग होता. जी मी चूक केली आहे ती तुम्ही करू नका. कारण जेव्हा पण तुम्ही राईडला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही छोट्या छोट्या किलोमीटरपासून करा. म्हणजे 100-150 किलोमीटरपासून आधी सुरुवात करा. म्हणजे तुम्ही तुमच्या बाईकबरोबर यूज टू ऑल, प्लस या रोड कंडिशन बरोबर यूज टू ऑल. म्हणजे तुम्हाला तुमच्या बॉडीला सवय होईल. एक मिनटं. म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या बॉडीला सवय होईल या रोड कंडिशनची. म्हणजे कसे रोड असतात, कसे पॅचेस असतात. सो तेवढा त्रास होणार नाही तेवढा फर्स्ट राईडला. तुम्ही फर्स्ट राईड जेव्हा लॉंग राईड करताना तेवढा त्रास होणार नाही शॉर्ट राईडला. सो त्यामुळे मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. आता आहे कोलाडला आणि इकडे पण रस्त्याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता राईट साईडला. इकडे पण रस्त्याचं अजून काम बाकी आहे. सो त्यामुळे खालून गाडी टाकली आहे. हे असे डायव्हर्जन आहेत ना, खूप सारे आहेत. खूप सारे डायव्हर्जन आहेत या रोडवरती प्रत्येक ठिकाणी. हा आहे मुंबई गोवा हायवे, ओल्ड मुंबई गोवा हायवे. सो ह्या रोडची मजा आहे ना ती वेगळीच आहे. कारण डांबरी रस्त्यावर जी राईड करण्यात मजा येते ना ती खरंच वेगळी आहे. आणि आपण ते गमावून बसलो आता. कारण हायवे तर रेडी झाला आहे ओके, पण ज्या आजूबाजूची जी झाडं असतात ना, त्यामुळे जी रोडवर सावली पडते ना, ते आपण गमावून बसलो आहे हायवेच्या नादात. आता बघा ना तुम्ही, हा रोड आहे आणि आजूबाजूला झाडं आहेत आणि त्या झाडांची सावली रोडवरती पडते. सो ते बघायला पण एक मस्त वाटतं. आणि आता ते थोड्या काही वर्षात आपल्याला ते दिसणार नाही आहे. आता पुन्हा परत हायवे चालू झाला आहे. तो डिफरन्स होता मुंबई, ओल्ड मुंबई गोवा हायवे आणि
या हायवेमध्ये. हा हायवे कसा ओसाड आहे, पूर्ण आजूबाजूला काहीच नाही आहे. पण जो ओल्ड मुंबई गोवा हायवे होता ना, डांबरी रस्ता होता आणि आजूबाजूला झाडं होते आणि त्या झाडांमुळे जी सावली पडायची ना, खरंच एक नंबर वाटायचा तो रोड. पण आता त्या रोडची मजा या रोडवरती नाही येणार. आता काय हायवे झाल्यापासून घाट पण बंद झाले आहेत सगळीकडे. आता कशेडी घाट बंद झाला आहे, त्या जागी बोगदा तयार केला आहे, टनल तयार केलं आहे. सो त्यामुळे त्या घाटाची मजा पण आपल्याला घेता नाही येणार. एका अर्थीने बघायला गेलं तर चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. म्हणजे एका अर्थीने बघायला गेलं तर आता हा हायवे झाला आहे म्हणून आपल्याला लवकरात लवकर डेस्टिनेशनवर जाता येतं, लवकरात लवकर अंतर कापता येतं, तो एक फायदा आहे. पण जी घाटामध्ये चालवण्याची, बाईक राईड करण्याची जी मजा होती ना, ती आता दिवसेंदिवस घटत चालली आहे. प्रत्येक ठिकाणी डेव्हलप होत आहे. सो त्यामुळे घाटामधली जी मजा होती ती आता घटत चालली आहे खाली खाली. कारण आता मी बघतो ना, कशेरी घाट हा ओसाड पडला. आता कोणी त्या कशेरी घाटामधून राईड करत नाही, सगळे जातात ते टनलमधूनच जातात आणि आता ओसाड पडला आहे कशेरी घाट. तर फायनली आपण आता पोचलो आहे माणगावमध्ये आणि आता इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. तो बघावा लागेल मला मॅपमध्ये की कोणता राईट टर्न आहे तो, कारण मला पण माहीत नाही आहे. सकाळपासून ब्रेकफास्ट वगैरे काहीच केलं नाही आहे. सो ठरवलं आहे की मी ब्रेकफास्ट वगैरे काहीच करणार नाही, डायरेक्ट मी लंच करेन. कारण मला ब्रेकफास्ट वगैरे करण्यात टाईम वेस्ट करायचा नाही आहे. मला डेस्टिनेशनवर सगळा वेळ आहे तो घालवायचा आहे, तिकडे मला टाईम स्पेंड करायचं आहे. आणि इथे ट्रॅफिक. आता आपल्याला राईट घ्यायचा आहे दिवे आगारसाठी. हा जो राईट आहे तो घ्यायचा आहे. महाड, मळसा, श्रीवर्धन, दिघी बंदर. सो त्यासाठी आपल्याला हा राईट घ्यायचा आहे. आता मुंबई गोवा हायवेवरून आतमध्ये राईट टर्न घेतला आहे आणि असा रोड चालू झाला आहे. माणगावपासून 50 किलोमीटर आहे दिवे आगर बीच. सो आपण जाणार आहोत दिवे आगर बीचवर आणि त्यानंतर दिवे आगरमध्ये प्राचीन काळातले मंदिरं आहेत, तिकडे जाणार आहोत आपण, ते पण एक्सप्लोअर करणार आहोत. सो आपल्याला खूप फिरायचं, मज्जा करायची आहे. भावांनो, पैसे कशासाठी आहेत? सुखाच्या अनुभवासाठी आहेत. आणि सुख कशामधून मिळणार आहे ते आपल्यावर डिपेंड असतं. आता मला जे सुख मिळतं ते मिळतं बाईक राईड करून. त्यामुळे मी बाईकवर जेवढा पण खर्च करतो ना, त्याचा हिशोब मी कधीच नाही ठेवत, खरंच कधीच नाही ठेवत. बाईकवर आपण ॲक्सेसरीज इन्स्टॉल करतो कारण का बाईक सेफ राहावी म्हणून. बाईकची सर्व्हिसिंग करतो कारण का बाईकमध्ये कधीच कोणताच बिघाड येऊ नये म्हणून. बाईकमध्ये आपण पेट्रोल टाकतो का, कारण आपण बाईकवर बसून वेगवेगळ्या ठिकाणी जाता यावं, वेगवेगळे ठिकाण एक्सप्लोअर करता यावं यासाठी. पण हे सर्व आपण करतो ना, ते स्वतःच्या सुखासाठी करतो, स्वतःला आनंद मिळतो म्हणून करतो. आणि खरंच मला खूप आनंद आहे की मी दुसऱ्यांपेक्षा एक वेगळं आयुष्य जगतोय. कारण प्रत्येकाच्या नशिबात असं नसतं आयुष्य जे माझ्या आयुष्यात आहे. वेड्यासारखं फिरणं, वेड्यासारखं हिंडणं, जे मनाला वाटतं ते करतं आहे. आणि खरंच देवाचे खूप आभार आहे की त्याने मला असं आयुष्य दिलं आहे की जिथे मी मनासारखं वागू शकतो, कोणाचं बंधन नाही आहे, जे हवं आहे ते करू शकतो. काय पाहिजे अजून आयुष्यात? काय पाहिजे? हेच तर खरं आयुष्य आहे. अजून आयुष्यात काहीच नको आहे मला, बस हाच फ्रीडम पाहिजे. टोटल 179 किलोमीटर्स कंप्लीट झालेत आत्तापर्यंत आणि अजून अर्धा तास दाखवत आहे दिवे आगर बीच. आता थोडा वेळ पेट्रोल पंपवरती थांबलो होतो, 10 मिनटं सुसू ब्रेक घेतला आणि पुन्हा एकदा राईडला सुरुवात केली आहे. मगासपासून हे असेच रोड आहेत वळणाचे, त्यामुळे ना राईड करायला खूप मजा येते.
पण सिंगल लेन आहे त्यामुळे विचारपूर्वक ओव्हरटेक करावं लागतंय. कारण ब्लाइंड स्पॉट खूप आहेत. आता अशा ठिकाणी तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही, कारण तुम्हाला माहीत नाही की समोरून गाडी येणार आहे की नाही येणार आहे. सो अशा वेळी तुम्हाला ओव्हरटेक करायचं नाही आहे, काळजीपूर्वक गाडी चालवायची आहे. ओव्हरटेक तेव्हाच करायचं आहे जेव्हा समोरचा रस्ता क्लिअर आहे. आता पूर्ण रस्ता क्लिअर आहे, मला माहीत आहे की समोरून गाडी येत नाही आहे, सो त्यावेळी तुम्ही ओव्हरटेक करू शकता. अजूनही ना लहान असल्यासारखं वाटतं खरंच. जेव्हा एस टी जायची ना अशा छोट्या छोट्या स्पीड ब्रेकरवरून, तेव्हा आम्ही असं करायचो. मग तेव्हा ना आवाज वेगवेगळा यायचा. हे करायला ना खूप मजा यायची. आता बघा, आता परत येईल तेव्हा करतो मी. आता परत हे असं ना करायला लहानपणी खूप मजा यायची, आणि आताचे ते लहानपणीचे दिवस आठवले त्यामुळे मी केलं. हे दिव्या आगर बीच, त्यानंतर आपण त्या बीचवर असू. फक्त 4 किलोमीटर, छोटूसा रोड आहे आणि नागमोडी वळणेत, एक नंबर. आता हा रोड बीचपर्यंत जातो आहे की नाही माहीत नाही, कारण बोर्ड तर लावला होता दिव्या आगर बीच म्हणून, तो जात असेल. हो, आता आलो आहे मी दिव्या आगर बीच जवळ. सो इथून बीचवर जाण्यासाठी रस्ता आहे, आणि बीचवर बाईक घेऊन जाऊ शकत नाही कारण पोलीस फाईन मारतात. सो त्यामुळे इथे अशी पार्किंग आहे, तो इथे पार्क करून तुम्हाला बीचवर जावं लागेल. सो आपण बीचवर जाऊन येऊया 5-10 मिनटासाठी. तोपर्यंत तिथे बाईक पार्क करतो. आता मी आलो आहे दिव्या आगर बीच जवळ, आणि माझ्या समोरच बीच आहे. एकदम क्लीन बीच आहे, व्हाईट सँड अँड ब्ल्यू वॉटर. सो पूर्ण क्लीन असं बीच आहे हा. इथे येऊन तुम्ही ॲक्टिव्हिटी पण करू शकता. इथे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत. घोडागाडी आहे, घोडागाडी राईड करू शकता, बाईक राईड करू शकता, बनाना राईड करू शकता वगैरे. असे सारे खूप सारे राईड्स आहेत, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. प्लस समुद्र आहे, क्लीन आहे. प्लस इथे तुम्ही क्राऊड बघू शकता माझ्या मागे, किती क्राऊड आहे तो. कोणत्या तरी स्कूलची इथे सहल आली आहे, तो ती पण मुलं आली आहेत, सो त्यामुळे क्राऊड जास्त आहे. नाहीतर या साईडला बघाल तर पूर्ण मोकळा बीच आहे, तुम्ही इथे येऊन पण एन्जॉय करू शकता. सो आता इथून मी निघतो दिव्या आगर बीचवरून, आणि आता जायचं आहे उत्तरेश्वर टेम्पलजवळ. सो 10-15 मिनटं झाली इथे मी आलो आहे, आणि आता इथून निघतो. आता आपण चाललो उत्तरेश्वर टेम्पलकडे, आणि माझ्या लेफ्ट साईडला दिव्या आगर बीच आहे. इथे कोकणामध्ये प्राचीन काळातली खूप असे मंदिरं आहेत जे आपण कधी पाहिलीच नाही आहे. सो तिथे आपण आज जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. सो फर्स्ट जे टेम्पल आहे ते आहे उत्तरेश्वर टेम्पल. तिकडे आज जातो आहे मी. पहिलं मंदिर ते तिकडे जाणार आहे. ते आहे उत्तरेश्वर टेम्पल, आणि आता इथे आपल्याला बाहेरच पार्किंग करावे लागणार आहे. सुंदर असं उत्तरेश्वर टेम्पल आहे. रस्त्याच्या बाजूलाच आहे हा असं रोड, आणि हे मंदिर खूप छान शांत असं मंदिर आहे. शिव मंदिर आहे. आपण जाणार आहोत आतमध्ये. दिव्या आगरमधील उत्तरेश्वर मंदिर हे एक प्राचीन, शांत आणि जागृत शिव मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम प्राचीन काळातील जांभ्या पाषाणापासून केलेले आहे. हे मंदिर दिव्या आगर गावाच्या उत्तर टोकाला असल्यामुळे या मंदिराला उत्तरेश्वर मंदिर असे म्हटले जाते. हे मंदिर खूप जुने आणि सुंदर आहे. एकंदरीत श्री उत्तरेश्वर मंदिर हे दिव्या आगरमधील एक लोकप्रिय आणि आदरणीय मंदिर आहे. मुख्य मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे.
परंतु मंदिरात पार्वती, गणेश, हनुमान यांसारख्या इतर देवतांचीही मंदिरे आहेत. या मंदिराच्या चारही बाजूंनी दीपमाळा आहेत. मंदिराच्या आवारात 1-2 नव्हे तर तब्बल 57 मोठ्या दीपमाळा आहेत. त्याही लाल जांभ्या दगडातील आहेत. आता आपण श्री उत्तरेश्वर टेम्पलकडून निघालो आहोत आणि आता आपण जात आहोत श्री रूपनारायण मंदिर.